नमस्कार। सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या जे आहे अर्धापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम मित्रांनो बघू शकता की माझ्या या साईडून आता 2 ट्रक येत आहे आणि हे MRC इन्फ्राचं मित्रांनो काम आहे। तर या ठिकाणी मुरुम आणि गिट्टी जे काही लागतं ते त्याच्या बेसिक याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला मित्रांनो ट्रक येताना दिसतात। आणि आम्ही सध्या एक्झॅक्ट नॅशनल हायवे 361 जो आहे आपला, तर नॅशनल हायवे 361च्या ज्या गाड्या आहे मित्रांनो आपल्याला त्या इथून जाताना दिसत आहे। आणि जी अर्धापूरची फेमस आहे मित्रांनो, ती अर्धापूरची फेमस केळी ती पण आमच्या साईडला आपण बघू शकतो। अतिशय आल्हाददायक वातावरण आहे। जशी अर्धापूरची मित्रांनो फेमस केळी आहे तसं आपल्याही चॅनलला तुम्ही फेमस करून टाका, कारण दिग्रसवरून मित्रांनो या ठिकाणी शूटिंगला आपण आलेलं आहे। दिग्रस आणि दारवा, त्यानंतर यवतमाळ, पुसद, उमरखेड या ठिकाणचे अनेक मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे। आपण जर समजा फेसबुकवर पाहत असाल तर त्याला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर मित्रांनो त्याला सबस्क्राईब करून घ्या, कारण की हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मित्रांनो इन्फॉर्मेशन आपली मिळतच राहील। आताच आपण बघू शकतो की 4 या ठिकाणून टिप्पर गेले आणि पुन्हा एकदा MRC इन्फ्राचं हे काम चालू आहे। आणि आपल्याला पहिला जो आपला टप्पा आहे 37 किलोमीटरचा मित्रांनो तो सुरू झालेला आहे। त्यानंतर मग SMS कंपनीचं काम दिग्रस ते दारव्यापर्यंतचं काम जे आहे तर SMS कंपनीच्या द्वारा मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं। आणि त्यानंतरचा टप्पा जो आहे आपला उमरखेडचा, तर तो मॅक्स इन्फ्रा ही कंपनी करत आहे। पुसद ते उमरखेड हा बेंच, आणि मग उमरखेडपासून तर हदगावपर्यंतचा जे आहे ते सुशी कंपनी आहे। अशा वेगवेगळ्या कंपनी, तसेच पटेल इंजिनिअरिंग ह्या जो आहे तर दारवा ते यवतमाळ हा 35 किलोमीटरचा टप्पा करत आहे। तर 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधली आपण सध्याची मित्रांनो सिच्युएशन जी आहे ती बघू शकतो की अर्धापूर या ठिकाणी देखील आता कामाची सिच्युएशन आणि कामाची लगबग सुरू झालेली आहे। परंतु आता नांदेड विभागाकडून जे आपलं अर्धापूर आहे, वारंगा आहे, इकडेही पाहतो आपण की जे पूल आहे माझ्या या साईडला बघू शकता की इकडे पण शेती आहे आणि असे पुलाचे काम मित्रांनो छोटे मोठे पूर्ण झालेले आहे। परंतु ज्याला आपण मोठे पूल म्हणतो, म्हणजे या भागामध्ये आपण बघू शकतो जमीन ही समतल आहे, परंतु जो आपला बेंच आहे दिग्रसपासून तर उमरखेडपर्यंत तो मित्रांनो 90 किलोमीटरच्या या सेक्शनमध्ये आपल्याला 6 मुख्य टनल असलेले दिसतात। तर त्याची शिडोण्याची जी मित्रांनो पहिली टनल आहे सर्वात मोठी ती आहे, ती 3 किलोमीटरची आहे। त्यानंतर दुसरी टनल आपली धुंदीची ती मोठी आहे आणि तिकडं डोंगराळ भाग जास्त आहे, म्हणजे जवळपास 50 ते 60 किलोमीटरचा आपल्याला मोठे मोठे डोंगर, तुम्ही बरेचदा पुसद उमरखेड त्या रस्त्याने गेले असाल तर आपल्या त्याचं लक्षात येतं। म्हणून या भागामध्ये तसे मोठे ज्याला आपण ब्रिजेस म्हणू तर ते कमी आहेत, म्हणजे उमरखेड ते पुसद आणि दिग्रसपर्यंत मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला 70च्या वर लहान मोठे ब्रिजेस असलेले दिसतात। आणि अरुणावती नदीवरील पूल जो मी मागच्या 8 दिवसामध्येच व्हिडिओ टाकला, तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की अरुणावती नदीवरचा जो पूल आहे मित्रांनो त्याचंही काम आता आपल्याला अंतिम टप्प्यात आलेलं दिसतं। तर ही सध्याची सिच्युएशन आपल्याला अर्धापूर या ठिकाणी असलेली दिसते।